सो हाय एव्हरीवन, दिस इज धनश्री अँड वेलकम टू न्यू व्लॉग. सो आजचा वेगळा बेत होता की पराठे वगैरे करायचे होते. सो आई सकाळी मस्तपैकी पराठे वगैरे करत होती, तुम्ही बघू शकता गरम गरम. आणि नंतर आईने गुलाबजामुन करून ठेवले होते, तर माझं त्याच्यात काहीतरी योगदान म्हणून मग मी वेलची पूड काढला आणि ते त्याच्यावर टाकलं. सो आणि हे करून घेतलं बिकॉज तुम्हाला माहिती आहे माझा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे की भाजी मला करायची असते. सो मग मी भाजीची तयारी केली, पूर्ण चिरून वगैरे घेतलं. तर आज मला बनवायची होती टमॅटोची चटणी. सो मग मी टमॅटोची चटणी वगैरे बनवली. आणि माहिती आहे घरच्या जेवणाची चव ही दुसऱ्या कोणत्याच किंवा कुठल्याच जेवणाला येत नाही. ही गोष्ट ना जे हॉस्टेलवर किंवा रूमवर राहतात ते लोक रिलेट करू शकतात. घरचं किंवा आईच्या हातचं जेवण हेच बेस्ट असतं. माझ्या काही फ्रेंड्स मला म्हणतात आहे की तू खूप लकी आहे की तू फॅमिलीसोबत राहते, कारण रूमवर वगैरे राहिलं तर जेवणाचा ना खूप वांदा होतो. हे मी बघितलेलं आहे. सो म्हणून मग आय एम सो ग्रेटफुल अबाउट दॅट. नंतर मग मी भाजी वगैरे करून घेतली आणि नंतर शांततेने सगळं तुम्ही बघू शकता. आणि या कॉन्ट्रॅक्टमुळे ना माझी पाककला जी आहे ना ती फार सुधारलेली आहे. मला खूप छानपैकी आता जेवण बनवता येते. सो नंतर हे सगळं रेडी झालं होतं आणि नंतर मग तुम्ही बघू शकता इतकं सगळं आजचा नाश्ता होता. नंतर माझी छोटीशी फ्रेंड आहे देऊ, ती येत असते माझ्याकडे एखाद्या वेळेस की चल आपण खेळूया ताई, म्हणून मग मी खेळते तिच्यासोबत. त्यामुळे माझा माइंडही फ्रेश होतो आणि थोडी प्रोडक्टिव्हिटी वाढते. सो मग आम्ही खेळलो थोडा वेळ, खूप लहान लेकरासारखं तुम्ही बघू शकता. आणि त्यांनी थोडंसं रिलॅक्सही वाटते. आणि नंतर मग मी परत माझ्या कामाला एडिटिंग आणि स्क्रिप्ट वगैरे लिहिणं चालू केली. असा होता माझा हा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.